नमस्कार मित्रांनो. पहा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 त्यालाच आपण राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट म्हणतो आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 विथ इझी ट्रिक्स अँड प्रिव्हियस क्वेश्चन डिस्कशन या सिरीज मध्ये मी अर्जुन शेलार आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित असेल आरटीआय ऍक्ट राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005 हा राज्यसेवा मुख्य परीक्षा असेल, संयुक्त गट ब मुख्य परीक्षा, संयुक्त गट क मुख्य परीक्षा आणि इतर स्पर्धा परीक्षांना विचारला जातो. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा राज्यसेवा वगळता गट ब मुख्य परीक्षा, गट क मुख्य परीक्षेला विचारला जातो. आपण सर्वांना माहिती आहे. परीक्षेच्या दृष्टीने यांचं महत्व निश्चितच आहे. त्याबरोबर एक जबाबदार नागरिक म्हणूनही या कायद्याचा अभ्यास करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला माहिती असेल, लोकशाहीमध्ये शासनकर्ते हे नागरिकांना जबाबदार असतात. नागरिकांना उत्तरदायी बनण्याच्या दिशेने आरटीआय ऍक्ट हे एक महत्वाचं पाऊल आहे. बरोबर. आरटीआय ऍक्टच्या माध्यमातून, माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून नागरिक काय करेल, शासनकर्त्यांवरती नियंत्रण ठेवतील. बरोबर. एकंदरीतच प्रशासनामध्ये पारदर्शकता निर्माण होईल अशा हेतूने या कायद्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 एक जबाबदार नागरिक म्हणून हा कायदा आपण निश्चित अभ्यासला पाहिजे. याच्याही व्यतिरिक्त आपण प्रशासनात ज्यावेळेस जाणार आहोत त्यावेळेस आपण नागरिकांना उत्तरदायी असणार आहोत. त्यामुळे ह्या कायद्याची आपल्याला जाणीव असणं अपेक्षित आहे की ह्या कायद्याचा वापर करून नागरिक आपल्याला प्रश्न विचारू शकतात, ठीक आहे, किंवा आपल्याकडे माहिती मागू शकतात. त्यामुळे ह्या कायद्याची इत्थंभूत माहिती आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासणार आहोत. सगळ्यात महत्वाचं या दोन्ही कायद्यांची, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा आपण माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अभ्यासूयात. त्यालाच इन शॉर्ट आपण आरटीआय ऍक्ट असंही म्हणतो, आपण सर्वांना माहिती आहे. माझी ओळख थोडक्यात करून देतो. राज्यसेवा मुख्य परीक्षा मी 3 दिलेल्या आहेत, 2019, 20 आणि 21 ची. त्याचबरोबर पीएसआयचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. एक्साईजच्या मी 2 मुख्य परीक्षा दिल्या आणि स्टाफ सिलेक्शनची मी सीजीएल ची एक्झाम टियर 2 दिलेली आहे. सुरुवात करूया आपण आरटीआय ऍक्ट 2005 ला. बघा, आरटीआय ऍक्ट आपल्याला 4 टप्प्यामध्ये अभ्यासायचा आहे. सगळ्यात पहिला टप्पा असणार आहे इंट्रोडक्शनचा पार्ट. त्यानंतर माहिती अधिकार नागरिकांना द्यायचा आहे किंवा नागरिकांना माहिती द्यायची आहे, तर त्या संबंधीची जी यंत्रणा आहे, सिस्टीम आहे, ती कशी कार्य करते हे अभ्यासायचे. ही यंत्रणा कशी कार्य करते हे अभ्यासानंतर आरटीआय ऍक्ट मधल्या तरतुदी वगैरे अभ्यासणं एकदम सोपं पडतं आणि एकंदरीतच सगळ्या गोष्टी सहजपणे लक्षात राहतात. तरतुदी असतील, कलम क्रमांक असतील आणि आवश्यक त्या ठिकाणी किंवा एकंदरीतच आपण सोप्या ट्रिकच्या माध्यमातून सगळ्या तरतुदी, कलम क्रमांक वगैरे निश्चित पाहणार आहोत. सोबतच आपण काय करणार आहोत, एंडला आरटीआय ऍक्ट संबंधित काही करंट रिलेटेड डेटा असेल, अवांतर काय माहित असेल की ज्याच्यावरती एक्झामला चुकून प्रश्न विचारला जातो, ती पण माहिती आपण कव्हर करणार आहोत. इंट्रोडक्शन पाहत असताना आपण काय करणार आहोत, कायद्याची पार्श्वभूमी, आंतरराष्ट्रीय संदर्भ, राष्ट्रीय संदर्भ अभ्यासणार आहोत. म्हणजे एकंदरीत कायद्या निर्मितीचा प्रयत्न कसा झाला, कोणकोणते टास्क फोर्स असतील, कोणकोणत्या समित्या असतील, कोणकोणते दबाव गट असतील ज्यांनी ह्या कायदा निर्मितीत प्रयत्न केले, त्याचा अभ्यास करणार आहोत. सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे जजमेंट्स आपण पाहणार आहोत की ज्याच्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. आणखी असे कोणत्या जजमेंट्स ज्यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात ते पण आपण अभ्यासणार आहोत. हे सर्व अभ्यासत असताना आपण काय करणार आहोत, सोबतच त्यांचे प्रिव्हियस क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. ठीक आहे, जेणेकरून आपला ट्रॅक वरती आपण किंवा योग्य दिशेने अभ्यास करत आहोत की नाही याचा आपल्याला अंदाज लागेल आणि काही प्रेडिक्शन बेसिस वरती आपल्याला कंटेंट या लेक्चरमध्ये घेता येईल आणि आपण तो निश्चित घेणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आरटीआय ऍक्टच्या अभ्यासाला. बघा, तत्पूर्वी एक गोष्ट महत्वाची सांगतो की आपण काय करणार आहोत, कंटेंट बरोबर प्रिव्हियस क्वेश्चन्स पण लगेच डिस्कस करणार आहोत. त्यामुळे लेक्चर खूप लेंदी होतील. मग एक खूप मोठं लेंदी लेक्चर एकच पाहण्यापेक्षा आपण काय करणार आहोत, छोट्या छोट्या लेक्चर्स मध्ये ब्रेक करून असे छोटे छोटे लेक्चर करून हे आरटीआय आणि आरटीएस ऍक्ट आपण दोन्ही कव्हर करणार आहोत. लेक्चर पाहतानाच तुमचा सर्व अभ्यास होणार आहे, सर्व डेटा पाठ होत जाणार आहे. एका विशिष्ट स्टेप बाय स्टेप फ्लो मध्ये तुमच्या तो लक्षात राहत जाणार आहे. ठीक आहे, आणि सर्व प्रश्न तुमचे इझिली टॅकल होतील. आपण प्रश्न पण सोबत प्रिव्हियस इयर घेणारच आहोत. एक स्टेप बाय स्टेप गाईड म्हणून ही लेक्चर सिरीज काम करणार आहे, हे 2 कायदे समजून घेताना. ठीक आहे, तर लेक्चरच्या पीडीएफ जर तुम्हाला पाहिजे असतील तर त्या संबंधीच्या सूचना मी लेक्चरच्या एंडला देतोच. ह्या लेक्चरच्या पीडीएफ तुम्हाला मिळतील. ठीक आहे, तर बघा, सुरुवात करूया आपण. भारतीय प्रशासन, त्या भारतीय प्रशासनाला गुप्ततेची परंपरा आहे. ठीक आहे, गुप्ततेची परंपरा इथं गोपनीय माहिती असा अर्थ घ्यायचा, गोपनीयतेची परंपरा. कारण बघा, पुढे एक प्रश्न येणार आहे त्यावरती मी चर्चा करतोच. प्रायव्हसी आणि गोपनीयता, गुप्तता यात फरक आहे. प्रायव्हसी यासाठी पण कधी कधी गुप्तता असा अर्थ वापरला जातो, पण प्रायव्हसीसाठी खरा योग्य शब्द आहे खाजगीपणाचा अधिकार.
राईट टू प्रायव्हसी आपण त्याला म्हणतो, हा योग्य समर्पक असा वर्ड आहे. कधी कधी गुप्तता असा वापरला जातो आणि एक्झामला त्यामुळे आपलं एक प्रश्न मी घेणार आहे तिथं तुमच्या ते लक्षात येईल कसं कन्फ्युजन होत आहे. तर ते टाळण्यासाठी इथं लक्षात घ्या, गुप्ततेची परंपरा आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस गोपनीयता, माहितीची गोपनीयता ठेवली जाते प्रशासनामध्ये. ही परंपरा भारतीय प्रशासनाला आहे. ब्रिटिश कालखंडापासून आपणा सर्वांना माहित असेल ब्रिटिशांचं आपल्यावरती राज्य होतं, बरोबर. आणि ब्रिटिशांमध्ये त्यांच्या स्वार्थासाठी त्यांच्या फायद्यासाठी गोष्टी प्रशासनात गुप्त ठेवल्या जायच्या, गोपनीयता ठेवली जायची. नागरिकांपर्यंत कुठल्याही प्रकारची माहिती पोहोचवली जात नसायची, ठीक आहे, शासन कारभाराच्या बाबतीत. आणि याच दरम्यान काय झालं, शासकीय गुपितांचा कायदा, त्यालाच ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 असं म्हटलं जातं. हा कायदा बघा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. शासकीय गुपितांचा कायदा 1923, हा कायद्याने काय केलं, एक प्रकारे त्या गोपनीयतेला प्रोत्साहन दिलं, बरोबर. आता मुळात हा कायदा झाला होता संरक्षण यंत्रणा असतील किंवा देशाची सुरक्षितता असतील या संबंधीच्या माहिती देण्यावरती निर्बंध घालण्यासाठी हा कायदा निर्माण झाला होता. पण ह्या कायद्याचा सर्रासपणे इतर गोष्टींसाठी वापर करण्यात येऊ लागला आणि सर्वच प्रकारची माहिती, सार्वजनिक हितासाठी महत्वाची असणारी माहिती सुद्धा गोपनीय ठेवली जाऊ लागली. आणि त्यामुळे काय झालं, माहितीवरती निर्बंध येऊ लागले सर्वच प्रकारच्या. सार्वजनिक हिताला धोका पोहोचणार नाही अशाही माहितीवरती निर्बंध येऊ लागले. आणि त्यामुळे काय झालं, एकंदरीतच या कायद्याचा मिसयूज झाल्यामुळे आपल्याकडे प्रशासनात काय झालेलं आहे बघा, लोकशाही कल्याणकारी राज्य व्यवस्थेत सर्व माहिती गोपनीयतेच्या विळख्यात अडकली आणि एकंदरच आपल्याला त्यामुळे भ्रष्ट सार्वजनिक जीवन असेल, उदासीन व हतबल नागरिक पाहायला भेटतात. आर्थिक सामाजिक नैतिक स्वातंत्र्याचा अभाव आपल्याला पाहायला भेटतो आणि एकंदरीतच अर्थहीन असं राजकीय स्वातंत्र्य आपल्याला पाहायला भेटलेलं आहे. इथं सध्या फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की शासकीय गुपितांचा कायदा 1923, ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923, हा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मग आता बघा, आपण पाहिलं की लोकशाही राज्य व्यवस्थेमध्ये गोपनीयता ठेवून जमणार नाही, कारण लोकांना आपण उत्तरदायी असतो, नागरिकांना उत्तरदायी असतो. नागरिक सर्वोच्च असतात. लोकशाहीमध्ये नागरिकांच्या मार्फतच शासन व्यवस्थेवरचे सगळे व्यक्ती नेमले जातात, बरोबर. शासनामध्ये आपण सर्वांना माहिती आहे. मग त्यामुळे गोपनीयता बाळगून जमणार नाही. माहितीचे खुले प्रवाह तिथे निर्माण करावे लागतात लोकशाही राज्य व्यवस्थेत. आणि त्याच अनुषंगाने टाकलेलं एक पाऊल म्हणजे आरटीआय ऍक्ट 2005, राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट 2005, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आपण त्याला म्हणतो. माहिती देणे हा या कायद्याअंतर्गत काय करण्यात आलेला आहे, नियम करण्यात आलेला आहे. नागरिकांना माहिती देणं हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे. माहिती टाळणे हा अपवाद करण्यात आलेला आहे. माहिती टाळणे हा अपवाद या कायद्याअंतर्गत केलाय म्हणजे नक्की काय केले, तर अपवादात्मक परिस्थितीतच माहिती देणं टाळलं पाहिजे, अदरवाईज ती इतर वेळेस ती खुली करून दिली पाहिजे, असा हा शब्द किंवा हे वाक्य सांगतं. माहिती ही अपवादात्मक परिस्थितीतच टाळली पाहिजे. म्हणजे काय, कमीत कमी माहिती टाळणं, कमीत कमी माहिती ही म्हणजे काय केली पाहिजे, टाळली पाहिजे, देणं टाळली पाहिजे. जास्तीत जास्त माहिती पुरवली पाहिजे, बरोबर. अपवादात्मक परिस्थितीतच माहिती काय केली पाहिजे, ती देणं टाळलं पाहिजे. मग ते अपवाद कोणकोणते ते पुढे कायदा अभ्यासताना सविस्तर आपल्या चर्चेत येणार आहे. सध्या फक्त ह्या फॅक्ट्स लक्षात घ्या, माहिती देणं हा नियम करण्यात आलेला आहे आणि माहिती टाळणे हा अपवाद करण्यात आलेला आहे. मग एकंदरीतच या गोष्टीमुळे काय होणार आहे आता बघा, आरटीआय ऍक्ट 2005 मुळे काय केले गेलेले आहे, जनता ह्या प्रशासनावरती आता काय करणार आहे, लक्ष ठेवू शकणार आहे. आणि एकंदरीतच लोकशाहीचं हे नवीन असं पर्व सुरू झालंय आरटीआय ऍक्ट मुळे. यालाच काय म्हटलं जातं, दुसरे स्वातंत्र्य असंही म्हटलं जातं, या ठिकाणी लक्षात ठेवायचं. बघा, माहितीचा अधिकार आता कसा बनलेला आहे, कायदेशीर बनलेला आहे. कारण आपण आरटीआय ऍक्ट 2005च्या अंतर्गत, बरोबर, आरटीआय ऍक्ट 2005च्या कलम 3 अंतर्गत, आता पुढे ते कसं लक्षात ठेवायचं सगळ्या गोष्टी कलम वगैरे ते पाहणारच आहोत. सध्या कलम 3 अंतर्गत आरटीआय ऍक्टच्या आपण काय करू शकतो, माहिती मागू शकतो. त्या कलम 3 अंतर्गत आरटीआय ऍक्टच्या आपल्याला माहितीचा अधिकार मिळालेला आहे नागरिकांना. नागरिकांना, केवळ नागरिकांना हा माहितीचा अधिकार मिळालेला आहे. म्हणजेच माहितीचा अधिकार आता कसा बनलेला आहे, कायदेशीर असा बनलेला आहे. त्यामुळे काय होणार आहे, प्रशासनात आता पारदर्शकता निर्माण होणार आहे. कारण ऑब्व्हियसली नागरिक कधीही या कायद्याअंतर्गत काय करू शकतात, माहिती मागू शकतात. त्यामुळे शासनकर्त्यांना पारदर्शक राहणं गरजेचं आता बनलेलं आहे, किंबहुना त्यांनी पारदर्शक राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता काय होणार आहे, शासन व्यवस्था असणार आहे ही नागरिकांना उत्तरदायी बनणार आहे. इथं मी नागरिक हा शब्द स्पेसिफिक हायलाइट करतोय, नागरिकांना उत्तरदायी बनणार आहे शासन व्यवस्था. बघा, लोकसहभाग आता शासन व्यवस्थेत, प्रशासकीय व्यवस्थेत वाढणार आहे, बरोबर. कारण लोक माहितीच्या अधिकाराच्या बाबतीत हा कायदेशीर हक्क आता मिळालेला आहे. त्या कायद्यांचा वापर करून नागरिक काय करू शकतील, शासनकर्त्यांना जाब विचारू शकतील. ठीक आहे. त्यामुळे लोकसहभाग आता प्रशासन व्यवस्थेत वाढणार आहे. बघा, एक सर्वात महत्वाची गोष्ट, शासनकर्ते हे काही सार्वजनिक संस्थांमधील माहितीचे मालक नसतात. ते केवळ विश्वस्त म्हणून काम करतात, बरोबर. नागरिकांनीच त्यांना निवडून दिलेलं असतं
किंवा प्रशासनकर्ते हे अगेन शासन व्यवस्थेमार्फत नेमले जातात. त्यामुळे ऑब्व्हियसली अल्टिमेटली सर्वोच्च सत्ता ही नागरिकांच्याच हातात असते. त्यांच्याकडे ती जी माहिती असणार आहे ती त्या माहितीचे मालक नसणार आहेत, ते केवळ आणि केवळ विश्वस्त असणार आहेत. नागरिकांनी त्यांना विश्वासाने सगळ्या गोष्टी करायला हँडल करायला दिलेल्या आहेत. ते त्या माहितीचे विश्वस्त असणार आहेत. विश्वस्त ही संकल्पना गांधीजींनी सांगितलेली आहे. त्याच्याशी संबंधित बघा एक महत्वाचं वाक्य, नागरिकांना माहिती व कल्याणकारी सेवा पुरवून आपण उपकार करत नाही. लक्षात ठेवा, गांधीजींचं वाक्य आहे, नागरिकांना माहिती व कल्याणकारी सेवा पुरवून आपण उपकार करत नाही, तर सेवा करण्याची संधीच नागरिक आपल्याला देतात आणि त्यामुळे ते आपल्याला जो उपकृत करत असतात त्यांचेच आपल्यावरती उपकार आहेत, हे लक्षात घ्या, असं गांधीजींनी म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे एक वाक्य सध्या आपल्यासाठी महत्वाचं आहे, शासनकर्ते हे मालक नसून काय आहेत, विश्वस्त आहेत. बघा प्रश्न कसा आलाय, आता हा प्रश्न पुढे डिस्कस होणारच आहे कायदा सविस्तर अभ्यासताना. माहिती अधिकाराचा कायदा आणि शासकीय गुपिते अधिनियम या दोन्ही कायद्यांच्या संदर्भात पुढील विधानाचा विचार करा. आत्ताच आपण पाहिलं शासकीय गुपिते अधिनियम 1923, त्याला ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट 1923 म्हटलं जातं. त्या कायद्यात काही लूप होल्स होते म्हणूनच माहितीचा अधिकार कायदा आलेला आहे 2005चा, बरोबर. आणि मग काय प्रश्न आहे, पहिला, वरील दोन्ही कायद्यात परस्पर विरोधी तरतुदी आढळल्यास माहिती अधिकार कायद्याच्या तरतुदी लागू होतील. यस, ऑब्व्हियसली माहिती अधिकाराच्याच तरतुदी लागू होणार आहे. पुढे ते आपण ते कलम पाहणारच आहोत. सध्या फक्त एवढंच लक्षात ठेवा की शासकीय गुपिते अधिनियम आणि माहितीचा अधिकार कायदा या दोन्ही कायद्यांच्या तरतुदींमध्ये ज्यावेळेस परस्पर विरोधी हे एक प्रकारचा डायलॉग क्रिएट होईल, परस्पर विरोधी गोष्टी क्रिएट होतील, त्यावेळेस कोणत्या तरतुदी ग्राह्य धरायच्या, तर माहिती अधिकार अधिनियमातल्या तरतुदी ह्या लागू होतील, त्या ग्राह्य धरल्या जातील. म्हणजेच माहिती अधिकार हा अधिनियम हा काय असणार आहे, ह्या अधिनियमाच्या शासकीय गुपिते अधिनियमाच्या वरचढ आता ठरणार आहे, बरोबर. त्यामुळे हे विधान बरोबर आहे. ब विधान काय सांगतं बघा, दोन्ही कायद्यांच्या अंतर्गत हेरगिरी करणे आणि हेराला आसरा देणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद केलेली आहे, बरोबर. आता हे विधान चूक आहे का चूक आहे, पुढे ते सविस्तर चर्चा होणार आहे. ज्यावेळेस आपण आरटी ऍक्ट सविस्तर अभ्यासू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की आरटी ऍक्ट हा केवळ माहिती देण्याशी संबंधित आहे. आणि जर माहिती जर दिली गेली नाही किंवा माहिती संबंधित काही जर कमतरता आढळली माहिती देण्याशी संबंधित, तर त्यावेळेस त्या माहिती अधिकाऱ्याला काय भेटते, शिक्षा भेटते. ती शिक्षा कशा स्वरूपाची असते ते पाहणार आहे आपण. केवळ दंडाच्या स्वरूपात शिक्षा असते, ती शिक्षा भेटते त्यांना. त्यामुळे माहितीच्या अधिकार अधिनियमात हे हेरगिरी करणे, हेराला आसरा देणे या संबंधीच्या काही तरतुदी आढळत नाही, ते पुढे आपण पाहणारच आहोत. त्यामुळे ब हे विधान चूक आहे, दोन्ही कायद्यात अशा तरतुदी नाहीयेत. शासकीय गुपिते अधिनियमात आहेत, माहिती अधिकाराच्या कायद्यामध्ये त्या नाहीयेत तरतुदी. लक्षात येईल आपल्याला. इथं फक्त एकच लक्षात ठेवायचं की माहितीचा अधिकार अधिनियम काय करतो, नागरिकांना माहितीचा अधिकार मिळवून देतो, दॅट्स इट. आणि शासकीय गुपिते अधिनियमाच्या तो वरचढ ठरतो माहितीचा अधिकार कायदा, दॅट्स इट, एवढंच. पुढे आपण सविस्तर चर्चा त्याबाबत करणारच आहोत. बघा काही आंतरराष्ट्रीय संदर्भ आपण पाहणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती असेल 90चं दशक जे आहे हे माहितीच्या विस्फोटाचे दशक मानले जाते. प्रचंड जागतिकीकरण झाल्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावरती उपलब्ध झाली, माहितीचा विस्फोट झाला एक प्रकारे. आणि त्यामुळे आरटीआय ऍक्टला 1990 नंतर खऱ्या अर्थाने बळ मिळालेले आहे. अनेक देशांमध्ये माहितीचा अधिकार हा 1990 नंतरच अस्तित्वात आलेला आहे. 1990 पूर्वी मात्र केवळ 13 देशांनी आरटीआय ऍक्ट लागू केला होता. त्याच्या अगोदर मात्र 13 देशांनीच, नंतर मात्र मग जवळजवळ बऱ्याच देशांनी माहितीचा अधिकार आणलेला आहे, बरोबर. त्याच अनुषंगाने प्रश्न एक्झामला आपल्याला विचारला जातो, कोणत्या वर्षी कोणत्या देशाने कायदा आणला, हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तीच चर्चा करूयात. कसं लक्षात ठेवायचं ते पण मी सांगतो. 1766 मध्ये फ्रीडम ऑफ प्रेस ऑफ ऍक्टच्या अंतर्गत स्वीडन या देशाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. बघा 1766, जवळजवळ 250 पावणे 300 वर्षापूर्वी हा कायदा स्वीडन या देशाने दिलेला आहे. अर्थातच स्वीडन वगैरे असतील, फिनलँड, नॉर्वे यासारखे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज कशा आहेत, प्रगत आहेत एकंदरीतच प्रशासनाच्या बाबतीत. फ्रीडम ऑफ प्रेस ऑफ ऍक्ट अंतर्गत माहितीचा अधिकार तिथे दिला गेला 1766 मध्ये. 1766 आणि 1966 असं लक्षात ठेवा. 1966 मध्ये फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट अमेरिकेत आला आणि त्या अंतर्गत अमेरिकेमध्ये माहितीचा अधिकार देण्यात आला. म्हणजे बघा 200 वर्षानंतर अमेरिकेने तो अधिकार दिलाय. 200 वर्षापूर्वी स्वीडनने अधिकार दिला होता 1766 मध्ये. 1966 ला कोणी दिला, अमेरिकेने दिला, फ्रीडम ऑफ इन्फॉर्मेशन ऍक्ट अंतर्गत. ठीक आहे, हे दोन्ही वर्ष विचारलेले ते आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बघा सगळ्यात महत्वाचं, आता 1946 ला आपल्याला माहिती असेल संयुक्त राष्ट्रांची स्थापना असेल किंवा युनायटेड नेशनची संयुक्त राष्ट्रांची चार्टर सनद असेल, त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकाराचा काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. नागरिकांचा तो मूलभूत मानवाधिकार आहे असं त्या चार्टरमध्ये काही त्या संबंधी चर्चा येते.
ती चर्चा येते एवढंच सध्या लक्षात ठेवा 1946च्या युनायटेड नेशनच्या चार्टरमध्ये. 1948ला युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट आलं, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आला. त्याच्यामध्ये त्या मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा जो आहे UDHR, त्याच्या कलम 19 अंतर्गत नागरिकांना माहिती मिळवण्याचे स्वातंत्र्य हे एक मूलभूत मानवाधिकार मानलं गेलेलं आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कलम 19 UDHR 1948. आपल्या सर्वांना माहिती आहे 10 डिसेंबर 1948ला UDHR आला, युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट, मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा आला. याच्या कलम 19 अंतर्गत काय केले गेलेले आहे, माहितीच्या अधिकाराला मूलभूत मानवाधिकार असं म्हटलेलं आहे. तो एक मानवाधिकार आहे, ह्युमन राईट आहे. ठीक आहे, एवढीच चर्चा. बघा प्रश्न कसा आहे, माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? आत्ताच पाहिलं, स्वीडनमध्ये 1766ला हा कायदा आला होता. त्यानंतर 200 वर्षांनी 1966 मध्ये तो कुठे आला? अमेरिकेत हा कायदा आला, की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेमध्ये 1966ला. 1766ला कुठे आला? तो स्वीडन मध्ये आला. परत एकदा प्रश्न तोच विचारलाय, माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या देशात अस्तित्वात आला? तो स्वीडन मध्ये अस्तित्वात आला. स्वीडन मध्ये 1766ला, अमेरिका युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकामध्ये तो 1966ला आला. म्हणजे 200 वर्षाचा गॅप आहे जवळजवळ त्यांच्यामध्ये. फरक लक्षात ठेवा या ठिकाणी. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण पाहूयात. बघा आता हिच्यावरती पण अगेन प्रश्न आलेला आहे, ते कसं लक्षात ठेवायचं ते सांगतो. एक शब्द लक्षात ठेवायचा, आफ्रिका. कोणता शब्द आहे? आफ्रिका. आफ्रिकेच्या आ वरून लक्षात ठेवा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दक्षिणेकडचे दोन देश आहेत, आपण सर्वांना माहिती आहे, जवळचेच देश आहेत आफ्रिका आणि न्यूझीलंड. त्या आफ्रिकेच्या फ्र वरून लक्षात ठेवा फ्रान्स, आणि ह्या आफ्रिकाच्या क वरून कॅनडा लक्षात ठेवा. असे 3 देश लक्षात ठेवायला लागतील. 4 देश कसे लक्षात ठेवायचे ते मी सांगितलं. आफ्रिका एका शब्दावरून आपल्याला 3 देश लक्षात राहतात. आता बघा एक सगळ्यात महत्वाची ट्रिक सांगतो. 1980 + 2 = 1982. बरोबर. 1982ला त्या 2 देशांनी काय केले गेलेले आहे, माहितीचा अधिकार दिलेला आहे त्या नागरिकांना. एक आहे ऑस्ट्रेलिया, दुसरा आहे न्यूझीलंड. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड मध्ये कधी आला? तर 1982 मध्ये आला. कसं लक्षात ठेवायचं? 1980 + 2 म्हणजे 2 कोण? तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड. मग आफ्रिका हा शब्द पाहिला, आफ्रिकेतला अ म्हणजे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड 82ला. त्याच्यापूर्वी 4 वर्षापूर्वी 1978ला फ्रान्समध्ये, फ्र म्हणजे फ्रान्समध्ये हा कायदा आला होता. आणि 82 नंतर पुढच्याच वर्षी 83ला आफ्रिकाचा क म्हणजे कॅनडा, कॅनडामध्ये 1983ला हा कायदा आला, माहितीचा अधिकार देण्यात आला. 1983 मध्ये कॅनडाला. ठीक आहे. 1990 मध्ये इटलीमध्ये दिला होता. हे स्पेसिफिक वेगळं लक्षात ठेवायचं. आता सगळ्यात महत्वाचं 1999ला बघा, इसवी 2000च्या 1 वर्षापूर्वी 1999ला डर्बन परिषद भरली होती. डर्बन आफ्रिकेत आपल्या सर्वांना माहिती आहे. डर्बन परिषद ही माहितीच्या अधिकाराशी संबंधितच परिषद होती, आणि त्याचमुळे त्याचाच परिणाम म्हणून साऊथ आफ्रिकेमध्ये, दक्षिण आफ्रिकेत इसवी 2000 मध्ये हा कायदा आला, किंवा तिथल्या नागरिकांना माहितीचा अधिकार हा देण्यात आला. साऊथ आफ्रिका 2000 मध्ये. बघा प्रश्न विचारलेला आहे, आपण सर्वांना माहिती आहे भारतामध्ये 2005ला हा कायदा आला, माहितीचा अधिकार, RTI ऍक्ट 2005. ऑस्ट्रेलियाला आत्ताच पाहिलं, ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड 1980 + 2 म्हणजे ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड, म्हणजे 1982ला कुठे आलं? ऑस्ट्रेलियाला. आता इथं आयोगाने एक मिस्टेक केली, 1946 नाही तर 1966 आहे. अमेरिकेचे संयुक्त राष्ट्र आपल्याला माहिती असेल, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका म्हणजे अमेरिका मध्ये 1966ला कायदा आला. सगळ्यात पहिल्यांदा 1766ला स्वीडन मध्ये आला. त्यानंतर 1966 मध्ये कुठे आलेला आहे? अमेरिकेत आलेला आढळतो आपल्याला. बरोबर. ही वर्ष विचारलेली आहेत, माहित असणं अपेक्षित आहे. 1982 म्हटलं तर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आठवला पाहिजे. 1982 म्हणजे काय? 1980 + 2 म्हणजे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड, म्हणजे 1982ला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मध्ये काय केलेले कायदे आलेले आहेत, हे आपण सर्वांना माहित असणं अपेक्षित आहे. सगळ्यात महत्वाचा, आता इंडियाने 2005 मध्ये जर आणला राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट, माहितीचा अधिकार, तर त्याच वर्षी बघा आपल्या नंतरनं चायनाने कायदा आणला होता, द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन लॉ. हा कायदा चायनाने आणला होता 2005 मध्येच. म्हणजे चायनाने कधी आणला असं विचारलं तर चायनाने आपण ज्या वर्षी आणला त्याच वर्षी आणला, फक्त 6 महिने उशिरा आणला. आपण जून मध्ये आणला, त्यांनी डिसेंबर मध्ये आणला 2005 मध्येच. बरोबर. आता चायना ही कम्युनिस्ट कंट्री असेल, बरोबर, मग तिथे कसा काय कायदा वगैरे असं आपल्याला वाटू शकतं, पण चायनाने पण कायदा केलेला आहे, द फ्रीडम ऑफ गव्हर्नमेंट इन्फॉर्मेशन लॉ 2005 मध्ये. आपल्या बघा राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट इंडियाने जो आणला त्याची तारीख विचारली जाते, राष्ट्रपतींनी कधी सही केली त्या कायद्यावर, तर 15 जून ला केली. बरोबर. बघा 15/6/2005 ला. बघा इथे 1+5 किती? 1+5 किती होतात? 6 होतात. म्हणजे 6वा हा जून महिना आहे. 15 जून 2005 ला हा कायदा आपल्याकडे आलेला आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, राष्ट्रपतींनी त्यावरती साईन केली 15 जून 2005 ला. आता काही महत्वाचे राष्ट्रीय संदर्भ पाहूयात ह्या कायद्याशी संबंधित. राष्ट्रीय संदर्भ
भारतीय राज्यघटनेच्या आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय राज्यघटनेचा कलम 19(1)(a). बरोबर. आता कलम 19 मध्ये बघा 19(1) असं एक कलम आहे आणि 19(2) असं कलम आहे. त्या 19(1) मध्ये आपल्याला माहिती असेल 19(1) मध्ये A, B, C, D, E आणि F असे 6 स्वातंत्र्य आपल्याला कलम 19 मध्ये दिलेले आहे. त्या 6 स्वातंत्र्यापैकी पहिलं स्वातंत्र्य एक आहे म्हणजेच 19(1)(a) हे काय तर भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे कलम 19(1)(a) मध्ये. ठीक आहे. हे आपल्या सर्वांना माहिती आहे कलम 19(1) अंतर्गत भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य येतं. आता बघा मूळ भारतीय राज्यघटनेमध्ये मूळ राज्यघटनेत आपल्या माहितीचा अधिकार दिला नव्हता. बरोबर. आणि अजूनही नाही पण सुप्रीम कोर्टचे काही जजमेंट्स आहेत. माहितीचा अधिकार हा कलम 19(1)(a)च्या भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या अंतर्गत येतो. कोणता कायदा माहिती कोणता हक्क माहितीचा हक्क हा माहितीचा अधिकार भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम 19(1)(a) अंतर्गत येतो असं सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या न्यायनिवाड्यात सांगितलेलं आहे. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला हे कलम 19(1)(a) यावरती स्पेसिफिक प्रश्न विचारला जातो. सर्वोच्च न्यायालयाने बघा आता हे कलम कोणतं हे पाहायचं असेल तर ते इंग्लिश मधूनच पाहायचं शक्यतो ए ही कारण अ आणि क मध्ये कन्फ्युज होतं. मग क ख ग घ घ्यायचं की अ ब क ड घ्यायचं. अ ब क ड घेत आणि तिच्यात पण अगेन क येतो आणि इकडे पण क येतो ना. ते कन्फ्युजन टाळण्यासाठी इंग्लिश मधून बघा ए स्पेसिफिक 19(1)(a) ह्या कलमांतर्गत 19(1) हे कलम काय आहे 19(1)(a) हे भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं कलम आहे. त्याच्या अंतर्गतच माहितीचा अधिकार येतो असं कोण म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या वेगळ्या न्यायनिवाड्यात सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकारचा अर्थ सांगितला व असा निकाल दिला की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकल मध्ये समाविष्ट आहे. ते आर्टिकल कोणत्या एसटीआय मुख्य 13 ला प्रश्न विचारला आहे. ते आर्टिकल आहे 19(1)(a). पर्याय क्रमांक 3 उत्तर याचं आहे. बघा परत प्रश्न विचारलेला आहे PSI मुख्य 2015 ला भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदाअंतर्गत माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे तर तो बघा आता इथे 1(a) आणि 1(क) याच्यात कन्फ्युज होऊ शकतं. इंग्लिश मधून पाहिलं तर 19(1)(a) असं येतं आणि ते पहिल्या पर्यायात आहे 19(1)(a) असं योग्य उत्तर आहे. असं बघा आता माहितीचा अधिकार हा कसा आहे मगाशीच पाहिला आपण हा कायदेशीर अधिकार आहे. माहितीचा अधिकार कायदेशीर आहे म्हणजे कसा RTI ऍक्ट 2005च्या कलम 3 अंतर्गत आपल्याला काय भेटलेला आहे माहितीचा अधिकार मिळालेला आहे. नागरिकांना भेटलेला आहे आणि तो केवळ आणि केवळ कोणाला भेटलेला आहे नागरिकांना भेटलेला आहे. RTI ऍक्ट 2005च्या कलम 3 अंतर्गत भेटलेला आहे. मग हा कसा आहे वैधानिक कायदेशीर म्हणजेच वैधानिक पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आता तुम्ही म्हणसाल घटनात्मक अधिकार पण असला पाहिजे कारण 19(1)(a) अंतर्गत तो येतो बरोबर. परंतु असं ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस वैधानिकच घ्यायचं कायदेशीर घ्यायचं घटनात्मक का स्पेसिफिक घेता येणार नाही कारण मूळ घटनेत तशी तरतूद नाहीये. सुप्रीम कोर्टचे तसे जजमेंट आहे की तो अधिकार 19(1)(a) अंतर्गत येतो. 19(1)(a)च्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याअंतर्गत माहितीचा अधिकार येतो असं कोणी सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने वेगवेगळ्या जजमेंट्स मध्ये सांगितलेलं आहे. बघा पुढचा प्रश्न पाहूयात आपण. इथे बघा आता संविधात्मक असा शब्द दिलता त्यालाच इंग्लिशमध्ये कॉन्ट्रॅक्च्युअल राईट असं म्हटलेलं घटनात्मकला कॉन्स्टिट्युशनल म्हटलेलं आहे. तर हे दोन्ही येत नाही. माहितीचा अधिकार हा कसा आहे वैधानिक अधिकार आहे किंवा त्याला आपण कायदेशीर अधिकार असं म्हणतो. असे दोन्ही पर्याय आले तर कायदेशीरच उत्तर द्यायचं आयोगाने तसं दिलेलं आहे हे मुख्य 2017 बरोबर. माहितीचा अधिकार हा राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कात अंतर्भूत आहे. आत्ताच पाहिलं आपण बघा 19(1) फक्त येणार नाही 19(1)(a) मध्ये येणार इंग्लिश मधून पाहिलं जाते 19(1)(a) असं आहे स्पेसिफिक आणि त्याच्या अंतर्गत येतो आणि हा हक्क फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना आहे. बघा RTI ऍक्ट 2005 बरोबर. RTI ऍक्ट 2005 RTI ह्या शब्दामध्ये किती अक्षर आहे RTI 1, 2 आणि 3 आहे. RTI ऍक्ट 2005च्या कलम क्रमांक 3 नुसार केवळ भारतीय नागरिकांना काय मिळालेलं आहे माहितीचा अधिकार प्राप्त झालेला आहे. केवळ नागरिकांना पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. ठीक आहे मित्रांनो हा पार्ट 1 आपला होता RTI ऍक्टचा जस्ट इंट्रोडक्टरी पार्ट होता. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण काय पाहणार आहोत नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सुप्रीम कोर्टाचे महत्वाचे न्यायनिवाडे पाहणार आहोत ज्यावरती प्रश्न विचारलेले आहेत त्यावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. त्या गोष्टी तुमच्या सहज लक्षात राहून जातील. सोबतच आपण काय करणार आहोत बाकी म्हणजे माहितीच्या अधिकाराशी संबंधित काही प्रयत्न करण्यात आलेले आहेत. वेगळ्या संघटनांकडून असेल दबाव गट असतील वेगळे समित्या असतील वेगळे टास्क फोर्स असतील त्या संबंधीची माहिती घेणार आहोत आणि सोबत त्यावरचे प्रश्न पण आपण पाहणार आहोत.
ठीक आहे, लेक्चर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच.